फार युनिक गोष्ट मी आज तुम्हाला दाखवणार आहे, ती तशी रोजच्या तुमच्या आणि माझ्या आयुष्याची निगडीत आहे. हे कपड्याचं साबण आहे आणि या कपड्याच्या साबणाबरोबरच मागे बघा डिटर्जंट कसं बनतं तुमच्या आणि माझ्या रोजच्या आयुष्यात ज्याचा आपण वापर करतो तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि पुन्हा मी एकदा सांगतो की आमची ही जी मालिका सुरू आहे, उद्योगी व्हा किंवा उद्योग स्नेही व्हा, मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये नोकरी याच्याशिवाय काही पर्याय नाही, असा जो भाव आहे तो भाव बदलला पाहिजे. त्यासाठी आम्ही ह्या पद्धतीच्या मालिका करतोय साधारणतः. आणि नमस्कार, नमस्ते. तुमचा पूर्ण परिचय करून द्या. हे ते उद्योजक आहेत आपल्या नमस्ते. पंढरपूरचे आहेत. विजय बाळासाहेब भिंगारे, प्रॉपर पंढरपूर पासून नेवरे नांदोरे माझं एक नेटिव्ह प्लेस आहे, छोटं गाव आहे नेवरे नांदोरे. नेवरे नांदोरे. आणि शेती वगैरे? माझ्या गावी माझी 50 ते 55 एकर शेती आहे. बर. वडील शेतीच करतात. आई वडील शेतकरी आहेत. 4 भाऊ आहे आम्ही. 4 भाऊमध्ये 1 नंबरचा आणि 3 नंबरचा भाऊ हा शेती करतो. 2 नंबर मी आहे. माझा व्यवसाय आहे. विमाली सोप इंडस्ट्रीज नावाने माझी फर्म आहे. मी डिटर्जंट पावडर, डिटर्जंट केक आणि डिशवॉश मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत माझे. माझा एक ठिकाणी प्लांट आहे, हायवेला एक प्लांट आहे समोर. अच्छा, 2 प्लॅन. 2 प्लांट आहेत माझे. आणि शिक्षण काय तुमचं? माझं मी HRM पास आउट आहे. HRM म्हणजे? बीएससी झूलॉजी. त्याच्यानंतर बीएससी झूलॉजी नंतर मी HRM केलं. HRM MSWच्या अंडर HRM स्पेशलायझेशन येतं. MSW नंतर HRM केलं. HRM नंतर वेलफेअरची एक्झाम पास आउट आहे मी. मोर दॅन 500 वर्कर ज्या ठिकाणी वर्क करतात त्या ठिकाणी वेलफेअर ऑफिसरची एक्झाम पास झालेलं आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीला थोडं, महाराष्ट्र स्कूटरला सुद्धा मी एक जॉब केला थोडा. त्यानंतर मला शुगर फॅक्टरीला पर्सनल मॅनेजर या पोस्टसाठी मला अपॉइंटमेंट होते. त्या ठिकाणी मी गेलो एक 6 महिने पंढरपूरला, विठ्ठल सहकारी साखर कारखाना. परंतु एक तिथलं राजकारण आणि ते मला ते थोडं त्या जॉबचं सॅटिस्फॅक्शन झालं नाही. म्हणजे पर्सनल मॅनेजरचा किंवा वेलफेअर ऑफिसरचा रोल काय, एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई याच्या मधला रोल आहे की एम्प्लॉईला एम्प्लॉयर कडून जे काय पाहिजे त्या प्रकारे सगळं वर्कआउट करून द्यायचं. ते न करता मग मी जॉब रिझाईन केला आणि 2006 पुण्यामध्ये आलो. आणि 2006 त्याच्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी जे प्रोडक्ट तयार केलेत ना, त्याची रेंज बघा. बाय द वे, हे त्यांचं प्रमोशन नाही, ते मला अपघाताने एका ठिकाणी भेटले. अर्थात मला ओळखल्यानंतर त्यांची माझी ओळख झाली. मी त्यांना विचारलं तुम्ही काय करता, तर ते म्हणाले मी डिटर्जंट आणि साबण तयार करतो. आणि आपली तर ती मालिका सुरूच आहे, त्यामुळं मी म्हटलं पुन्हा एकदा ही त्यांची जाहिरात नाही. त्यांच्या प्रोडक्ट बद्दल तुमचं जे मत असेल ते तुमच्याकडे, पण यांची प्रोडक्टची रेंज बघा ना. विमाली सोप. येस सर. अच्छा, हे किती किलोचं आहे? 5 किलोचं पाऊच आहे माझं. हा, त्याच्यामध्ये 1.5 किलो आहे. हे 1.5 किलो आहे. त्याच्यामध्ये 1 किलो आहे. Alright. त्याच्यामध्ये अर्धा किलो आहे. त्याच्यामध्ये 10 रुपये आहे. जशी ब्लूची रेंज, काही मार्केट ब्लूचं मार्केट आहे, काही मार्केट ग्रीनच चालतं त्या ठिकाणी. ब्लू म्हणजे? ब्लू म्हणजे वरचा पेपर ब्लू. अच्छा, सेम हे पण आहे customer चे? कस्टमरच्या चॉईसेस आहेत. जसं तुम्ही व्हील मध्ये ब्लू ही चालतं आणि ग्रीन ही चालतं. कर्नाटकचा काही बेल्ट आहे त्या ठिकाणी फक्त ग्रीनच प्रोडक्ट डिमांड केलं कमाल जातं. आहे यार. हा आहे. कलर वरती पण कलर pattern वरती आहे मार्केट, त्या Okay. प्रकारचं मार्केट आहे. मग तुम्ही हे ब्ल्यूचं डिझाईन केलं, यस. हे ग्रीनचं केलं, आणि मग हा भगवा हा थोडा विषय असा होता की एक 2019-20 ला मी ज्यावेळेस ग्रीनचं डिझाईन केलं होतं तर हिंदुस्थान लिव्हरच्या काही डिझाईनशी साम्य होतं. व्हीलच्या हिंदुस्थान लिव्हरने माझा प्लॅन सील केला होता. फक्त ग्रीन आहे आजूबाजूला. मी त्याच्यानंतर माझं स्वतःचं सिम्पल डिझाईन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये फक्त क्वालिटी, सर्व्हिस आणि तुम्ही कस्टमरशी कसं रिलेशन मेंटेन करताय किंवा कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन कसं करताय ह्याच्यावरती तुमचं प्रोडक्ट रन होत आहे. आज मी जो बिझनेस करतोय माझ्या दोन्ही प्लॅन्टला 10 ते 12 टन 15 टन पर डे ला प्रोडक्शन होतंय. एवढा दररोजच्या दररोज मटेरियल बाहेर निघतंय माझं. प्रत्येकाची क्वालिटी आणि सगळे इन्ग्रेडियंट हिंदुस्थान लिव्हरच्या प्रोडक्ट मधले आणि माझे इन्ग्रेडियंट सगळे सेम आहेत. वा. फक्त माझं एवढंच आहे की मी टीव्ही ऍडव्हर्टाईज करत नाही. ह्याचा बेनिफिट मी जो काय राहतो ह्या कस्टमरला देतोय. मी जास्तीत जास्त कस्टमर अप्रोच करायचा प्रयत्न करतोय. 2006 पासून जो माझा कस्टमर आहे तो माझ्याशी कंटिन्युअसली जोडला गेलेला आहे. वा. आता याची किंमत आहे 10 रुपये. 10 रुपये MRP आहे. जे आता रिटेलर किंवा होलसेलर आहेत त्यांना मार्जिन साधारणपणे किती आहे? डिस्ट्रीब्युटरला मार्जिन माझं 30% आहे. त्याचं विभाजन तो स्वतःकडे 12% म्हणजे 12% स्वतःकडे ठेवतोय आणि रिटेलरला तो 18% म्हणजे 18% रिटेलरला देतोय. कम्पेअर हिंदुस्थान लिव्हरचं प्रोडक्ट असेल किंवा दुसरं सर्फ एक्सेल किंवा ह्याच्या व्यतिरिक्त सरगम असेल, ह्या प्रोडक्टपेक्षा माझं मार्जिन जास्त आहे. माझं मार्जिन जास्त असल्यामुळे माझा दुकानदार हा माझ्याशी कनेक्ट राहतोय. कस्टमरसाठी मी
हिंदुस्तान लिव्हर 230 ग्रॅम देतोय मी, 275 ग्रॅम सोप देतोय. Same quality. असते छोटं वजन ठेवायचं, Yes, किमती yes, सारख्या yes, ठेवायचं. yes. त्याच्यामुळे कस्टमरही माझ्यापासून तुटला जात नाही, तो माझ्याशी कनेक्ट आहे कंटिन्युअस. आणि कंटिन्युअस जे रेंज मार्केटला रिक्वायर्ड आहे त्या प्रकारे मी चेंजेस करत चाललोय प्रोडक्टला. सुपर. 2006 करता कुठे तुम्ही सगळं? R&D जरूरच्या प्रॅक्टिकल मधून लक्षात येते सर. ओके. कश- महत्वाचा भाग एवढाच आहे की मी आणखी त्यांच्याशी बोलणार आहे. हा साबण बनतो कसा याच्यामध्ये, कारण त्यांनी मला सांगितलं की जवळपास 100 अशा पद्धतीने छोट्या मोठ्या साबण आणि डिटर्जंट तयार करणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात आहेत त्यांच्यासारख्या. त्यामुळे मलाही एवढं माहित नव्हतं की ही अशी इंडस्ट्री, कारण आपल्याला काय हे जे आता बाजारात प्रचलित असलेले सगळे ब्रँड आहेत तेच माहिती आहेत. तुम्ही अविनाशराव त्या बाजूनी या, मला सांगा की हे जे साबण आता बनतं आहे ह्याचं मटेरियल काय, आणि याच्यामध्ये बघा 35+ असं काहीतरी लिहिलेलं आहे, याच्यावरती लिहिलंय बघा 35C. हे हा सगळा प्रकार काय, किंवा हे एक्स्ट्रा सुपर व्हाईट. तुम्ही या बाजूने या. हा काय प्रकार आहे? एक्स्ट्रा सुपर व्हाईट म्हणजे डिटर्जंट पावडरला जे आम्ही वापरतोय CBX पावडर वापरतो. CBX बल्कि हे ब्राईट करते पावडर. ओके, म्हणजे डिटर्जंट पावडरला तुम्ही रेग्युलर सगळी तुमचे मटेरियल इन्ग्रेडियंट आहेत तेच दाखवा त्याच्याबरोबर. हे पावडरला ब्राईट केलं जातं. त्याचबरोबर सोडा हा टाटाचा सोडा युज केला जातो, निर्माचा सोडा युज केला जातो. बल्कि ह्या सोड्यामुळं क्लॅरिटी मिळते, क्वालिटी मिळते आणि प्रोडक्ट हे त्याच्यापेक्षा इम्प्रूव्ह क्वालिटी वाढत जाते. राईट. आता ही जी साबणाची वडी तयार झाली आहे, येस येस. याच्यात काय काय मटेरियल आहे याच्यामध्ये? मेन बेस याचा माझा डोलोमाइट बेस प्लांट आहे. डोलोमाइट बेस, डोलोमाइट पावडर आहे. ओके. एक पावडर ह्याचं मेन राजस्थानमधून पावडर येते, राजस्थानच्या उदयपूरवरून येते पावडर. त्या पावडर मध्ये जे पर्सेंटेज वापरलं जातं त्याचा ब्राईटनेस 92% वापरला जातो. ठीक आहे. पावडरचा हा झाला बेस. बेस. त्याच्यानंतर याच्यामध्ये चायना केली पावडर आहे, बल्कि ती पावडरच आहे, ही राजस्थान मधूनच येते. सोडा वापरला जातो. ऍसिड स्लरी 90% ची वापरली जाते. AOS 38% वापरलं जातं. हा सगळा बेसचा फॉर्म्युलेशन आहे माझं स्वतःचं. त्या फॉर्म्युलेशन नुसार त्याचं प्रोडक्शन होतं बॅचला. आणि त्या प्रोडक्शन नंतर माझ्याकडे व्हॅक्युम प्लाउडर आहे, आपण समोर तोही दाखवूया. तर बेसिकली एकूण कॉम्पोनंट जे आहेत ते किती आहेत डिटर्जंट? 17 कॉम्पोनंट आहेत. 17. ओके. हे कॉम्पोनंट चेंज झाले की क्वालिटी मध्ये काही फरक पडतो का? होतो ना. काय फरक पडतो? तुम्ही ऍसिड पर्सेंट जर तुमचं ऍसिड स्लरीचं पर्सेंटेज कमी केलं तर क्वालिटीमध्ये माल तुमचा बाइंडिंग येणार नाही, क्लिनिंग होणार नाही प्रॉपरली, कच्चा बनणार माल, त्याचं म्हणजे स्ट्रेंथ राहणार नाही आणि तुकडा होणार जर तुमचं करेक्ट मटेरियल नसेल तर. हा रेडी झाला, घट्टपणा. घट्ट झाला. राईट. सोडियम सिलिकेट म्हणून मटेरियल येतं, त्याचंही अल्कली करेक्ट पाहिजे. त्याचे आम्ही पर्सेंटेजचा प्रत्येक ज्यावेळेस टँकर येतो त्या टँकर बरोबर लॅब रिपोर्ट येतो आमच्याकडे. प्रत्येक एओचा टँकर येतो, त्याचा टँकरचा लॅब रिपोर्ट येतो, सॅम्पल येतं एक. ते सॅम्पल आणि ते दोन्ही मॅच असल्यानंतर सील ओपन करून टँकर खाली करून घेतला जातो. प्रत्येक केमिकलचा. पावडरचाही त्याच प्रकार आहे. एक बॅचला जर पावडर वेगळी आली तर लगेच लक्षात येतं आमच्या. आम्ही त्या प्रकारे प्रॅक्टिकली जे जाणवलं आम्हाला की समोर रिपोर्टिंग करतो आणि त्याच्यानंतर अनलोडिंग करून घेतो गाडी. पण तुमचं पारंपरिक शिक्षण महाविद्यालय वगैरे आणि हा व्यवसायाचा काय संबंध नाही? एक्सपिरियन्स अनुभवातून 2006 ला बिझनेस जेव्हा स्टार्ट केला त्यावेळेस हा सोप आम्हाला बनवता आधी काहीतरी प्रेरणा असेल ना? कुठं हे शिकलात? मी ज्यावेळेस राजाराम कॉलेज कोल्हापूरला होतो, ग्रॅज्युएशन करत होतो. ते ग्रॅज्युएशन करत असताना मी ज्या ठिकाणी राहत होतो तेव्हा माझ्या हॉस्टेलच्या बाजूला एक सोप फॅक्टरी होती. ओके. कोल्हापुरात? त्या सोप फॅक्टरीमध्ये मी प्रोडक्शन बघत होतो. दररोजच्या दररोज माझं लक्ष होतं आणि माझे मित्रही बनले होते. त्यावेळेस त्यांचं जे मुंबईला प्रोडक्शन करत होते त्यांचा मुंबईला एक प्लॅन्ट होता. आणखी मुंबईच्या प्लॅन्टमध्ये माझ्याकडे गोविंद मल्लिक म्हणून माझा मॅनेजर आहे. हा 2006 पासून माझ्या जवळ आहे. ओके. अगदी तो त्या फॅक्टरीमध्ये वर्किंग करत होता. त्याच्या वर्किंग नुसार त्याचा कॉन्टॅक्ट झाला. 2006 ला मी प्रोडक्शन स्टार्ट करायचा डिसिजन घेतला. स्टार्टिंगला मी लूज मध्ये फक्त डिटर्जंट पावडर करत होतो. डिटर्जंट पावडर नंतर 2008 ला सोप लॉन्च केला मी. 2008 नंतर 9, 10, 11, 12 सोपचं प्रोडक्शन वाश करत गेलो. म्हणजे मार्केटची रिक्वायरमेंट आहे त्या प्रकारे प्रोडक्ट मध्ये चेंज करत गेलो. आणि कव्हरेज ज्यावेळेस आपलं प्रोडक्ट ठराविक एरियात म्हणजे 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये करण्यापेक्षा मी 500 किलोमीटरची रेंज कव्हर करतोय. मी महाराष्ट्रातले 8 ते 9 जिल्ह्यामध्ये काम करतोय. कर्नाटकच्या 10 ते 12 जिल्ह्यामध्ये काम करतोय. बल्कि बिदर पासून खाली राणी बेलोर पर्यंत माझं मार्केट आहे. माझे स्वतःचे सुपर स्टॉकिस्ट आहेत. आणि सुपर स्टॉकिस्ट अपॉइंट करताना मी त्यांच्याकडे त्यांचं नेटवर्क किती मोठं आहे हे बघून मी त्यांना एजन्सी देतो. ही तुमची पॅकिंग लाईन आहे. येस. बेसिकली साबण बनतं कुठं? हे काय आहे?
हे मिक्सर मध्ये बनतो. हे चिलर प्लांट आहे. चिलर. हा. आणि हे मिक्सर मध्ये बनतो. हे मिक्सर आहे. मिक्सर आहे. हे मिक्सरच्या जरा दाखवू बाजूला आपण आता हे. या मिक्सर मध्ये काय प्रक्रिया होते? आता हे बंद आहे ना सध्या? आता बंद आहे तो. हा. बॅच झालेली आहे त्याची. ओके. आता काय ह्याला काय म्हणायचं या मशीनला? हा डिटर्जंट मिक्सर आहे माझा. हा. ह्या मिक्सर मध्ये हा सगळे mixer आहे मटेरियल तो. मिक्सिंग होतात. हे. हा. मिक्सिंग झालेली मटेरियल सगळी कन्व्हेअर मधून पुढे जातात. ओके. आता हे जे तयार आहे हे काय? हे मिक्स हे झालेलं मिक्स आहे का? झालेला माल आहे. हा मिक्स झालेला mix माल आहे झालेला बघा. त्यांनी सांगितलं 12-13 प्रकारचे Yes, कॉम्पोनंट yes, आहेत ना yes, त्याच्यात. yes, किती yes. कॉम्पोनंट आहेत? 12-13 कंपोनंट लागतात. लिक्विड मध्ये परफ्यूम, सिबेक्स हे 2-3 प्रकार म्हणजे 17 मटेरियल ऍड होतात त्यात. हे जे 17. परफ्यूम आहे हा. ते आता वास हाताला येतो. हा हा. आपण जे शरीरावर स्प्रे करतो नाही, ते हा perfume. वेगळा. ओके. हा परफ्यूम आपला शरीराचा वेगळा राहतो. हा अल्कली बेस परफ्यूम असतो. ओके. अल्कली बेस. बेस. हा. हा आणि परफ्यूम किती प्रकारचे परफ्यूम आहे? डिशवॉश साठी वेगळा मागवला जातो. म्हणजे आम्ही प्रत्येक परफ्यूम हा एसएस केळकर हे machine आपल्या दाखवा ना. महाराष्ट्रामध्ये ब्रँड जो आहे हा, एसएस ही केळकर. मशीन दाखवा अविनाशराव. हा. हा प्लॉडर आहे. हा कन्व्हेअर आहे. हा. हा व्हॅक्युम प्लॉडर आहे माझा. नाही आधी तुम्ही ते परफ्यूमचं सांगत होता. हा. परफ्यूम मध्ये एसएस केळकरचे परफ्यूम वापरतो. जे ब्रँडेड कंपन्या ज्यांच्याकडून परचेस करतात त्यांच्याकडून माझंही प्रत्येक परचेस ब्रँडेड कंपनी जिथून आहेत त्यांच्याकडून माझंही परचेस आहे. ओके. त्याच्यामध्ये जे डिटर्जंट साठी लागणारे आहेत हा. की डिटर्जंटचे परफ्यूम वेगळे आहेत, डिशवॉशचे परफ्यूम वेगळे आहेत, ओके. डिटर्जंट पावडरचे परफ्यूम वेगळे आहेत. बर. पण परफ्यूमचा आणि ग्राहकांच्या खरेदी करण्याचा संबंध असावा. एक वेळेस सर हे मी दाखवा. समजा हा. एक परफ्यूम मी चूज केला साधारणतः. हम्म. मी एखाद्या ग्राहकाला एक परफ्यूम एखाद्या मार्केटसाठी दिलेला आहे. तो मला कंटिन्यू वर्कआउट करावा लागतो. त्याच्यामध्ये चेंजेस करू शकत नाही मी. मी समजा आता मी माझ्या डिटर्जंट केकला जो परफ्यूम वापरतोय हा माझ्या ग्राहकाला दाखवा. पसंत आहे. हा. तोच मला परफ्यूम कंटिन्युअस वापरत जावा लागतोय. आणि तो एकदा त्याच्या पसंतीला पडला की मग तो ते कंटिन्युअस चालू. करत जायचा. आता ही काय मशीन आहे? हे प्लॉडर म्हणतात. प्लॉडिंग मशीन. प्लॉडिंग. प्लॉडिंग. थोडं मागे जा या बाजूला जातो. या बाजूला जा. या बाजूला जा. हा. प्लॉडिंग आहे. हे मिक्सर आहे. हा मिक्सर आहे. हा प्लॉडिंग आहे. माझा इथे product mix टन झाला. कॅपॅसिटीचा मिक्सर आहे. ओके. इथे मिक्स झाला. इथून तो तुमच्या या लोडरवर काय म्हणतो Yes. तुम्ही याला? कन्व्हेअर आहे. कन्व्हेनर वर आला. इकडे दाखवा ना कन्व्हेनर. हा. त्या कन्व्हेनर मधून या मशीन मध्ये तो केला. Yes. पुढे. मशीन मध्ये प्लॉडिंग होतो. प्लॉडिंग होत असताना वरच्या चेंबरला 2 स्क्रू आहेत त्याला. हा. वरच्या चेंबर मधून त्याचं नूडलिंग होतात. नूडलिंग म्हणजे काय करायचं? त्याला मिक्स करायचं का? नाही, नूडल बनतात त्याचे. छोटे 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 noodle हे दाखवा बनतात. ना. हे इकडे या. हा बघा. हा. या बाजूला जा. तुम्ही पुढे जा जरा अविनाश. हे नूडल बनतात. हा. मला वाटतं असं पहिल्यांदा ह्या साबणाच्या फॅक्टरीमध्ये मी आलो. हे बघा. हे नूडल बनलेले आहेत ना हे. हा. हात घालू शकतो का? नूडल होतात. हा. हे बघा. हे नूडल बनतात अशा प्रकारे. हे. हे नूडल खाली पडला म्हणजे खालच्या स्क्रूला येतात. इथे. ह्याच्यामध्ये स्क्रू असतो हा. हा. हे नूडल इथून- इथे नूडल आहे. नूडल मधून हे इथे खाली आलं. हम्म. बरोबर. त्याच्यानंतर त्याला समोर डाय लागली जाते अशा प्रकारे. डाय आहे हे. डाय हा. जे सोपची डाय आम्ही Correct, आमच्या correct. डिझाईन जो बनवून size आहे घेतलेले. तुमचा जो आहे. येस. तो ह्याच्यात जाणार. Yes. याच्यामध्ये जाणार. हा. आणि त्या आकाराचा साबण त्या तयार आकाराचं होणार. साबण येत राहतं. किती प्रकारचे साबण तुम्ही बनवू शकता? मी ह्याच्यामध्ये रेंज आहे. ग्रॅमेज वाईज आहे. 130 ग्रॅम, 180 ग्रॅम, 230 ग्रॅम, 275 ग्रॅम. बर. हे डिटर्जंट मध्ये व्हाईट कलर, ब्लू कलर, ग्रीन कलर तिन्ही कलरचे सोप बनवतो. ग्रेट. डिशवॉश मध्ये ही 2 कलरचे सोप बनवतो. डिशवॉश बनवतो मी. वा. त्याच्यामध्ये ग्रीन बनवतो, व्हाईट बनवतो. मार्केटला ग्रीन हे क्रेज आहे. डिशवॉश मध्ये ग्रीन कलरचा डिशवॉश म्हणजे जसा विम बार आहे मार्केटमध्ये तसा माझा शुभ्रता म्हणून ब्रँड आहे. वा. रजिस्टर ब्रँड आहे. आर मिळवलेला आहे मी त्याचा 2009 पासून trademark आहे. स्टेट मार्क आहे. रजिस्टर आहे. मला एक कमाल वाटली. तुम्ही शेतकऱ्याचा मुलगा, तुमचं शिक्षण नाही, घरून उद्योग करताना उद्योगाच्या भानगडीत कशाला पडायचं असं नाही का कोणी पण. स्टार्टिंगला होतं आता मी त्यांचा डिटर्जंटचा पण दाखवतो तुम्हाला. हा. त्या स्टार्टिंगला बाजूला, काय होतं? नाही इकडून जाऊ ना आपण मिक्सिंगच्या. हा. स्टार्टिंगला काय होतं? मॅनेजमेंट केल्यानंतर सर जॉब करत होतो. जॉबला जॉब सॅटिस्फॅक्शन न झाल्यामुळं पहिल्यापासून मला आवड होती थोडी की बिझनेस करायचा. कुठलाही बिझनेस. मग बिझनेस करत असताना असा विचार करत होतो की कुठला बिझनेस चूज करायचा. लॉंग लाईफ बिझनेस. आणि डिटर्जंट हा बिझनेस असा आहे तुम्ही कितीही वॉश करू शकताय, कितीही मोठ्या एरियात कव्हर करू शकताय, मोठ्या कंपनी बरोबर कॉम्पिटिशन करू शकताय. बघताय तुम्हाला त्यापैकी काही जणांना प्रेरणा मिळाली. मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या. येस येस. Scope आहे. स्कोप आहे. बिझनेस कडे तुम्ही जर प्रॉपरली लक्ष दिलं, प्रॉपरली अॅक्युरेसी ठेवून बिझनेस केला. बिझनेस नुसता करतोय वाढतोय माझा बिलकुल नाही. तुम्हाला कॉम्पिटिशन हे मल्टीनॅशनल बरोबर कंपनी बरोबरच कॉम्पिटिशन करावं लागणार आहे. तुमचा छोटा बिझनेस हा ज्यावेळेस तुम्हाला मोठा करत जायचा त्यावेळेस मोठ्या मशिनरी, मोठी इन्व्हेस्टमेंट,
मोठी लँड, त्यानंतर स्वतःचं ओन मार्केट निर्माण केलं पाहिजे. तुम्हाला तुमचा ब्रँड कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये कॉम्पिटिशन चालला पाहिजे. तुमचा ब्रँड कस्टमरनं चॉईस करून हातात घेतला पाहिजे. तो रिपीट केला पाहिजे. फर्स्टली, प्रायमरी, सेकंडरी. माझा दुकानदार किंवा माझा डिस्ट्रीब्युटर हा प्रायमरीला लॉन्च करू शकतोय, परंतु ज्यावेळेस तो सेकंडरीला पोहोचतोय त्याचं म्हणणं असं असतं की कस्टमरनं हा रिपीट केला पाहिजे. बरोबर. कस्टमरनं रिपीट करण्यासाठी मला क्वालिटी, त्याची सर्व्हिस, त्याचं अॅक्युरेसी, त्याचे मिनरल सगळं मला अॅक्युरेट मेंटेन करावं लागतं. त्याच प्रकारे हा बिझनेस माझा ग्रिप घेत जातोय. पण मग सुरुवातीला जेव्हा तुम्ही हा विचार केला त्यावेळेला एक इंटरनॅशनल एमएनसी इतक्या सगळ्या मार्केटमध्ये आहेत, ओके. त्यांना तोडून जायचंय पुढं येस येस. आणि पुन्हा घरचा काही पाठिंबा नाही, मग स्टार्टिंगला छोट्या स्वरूपात केला होता, कारण काय होतं, मराठी माणूस आहे, मराठी माणसाला काय वाटतं की बिझनेसमध्ये ग्रीप नाही, बिझनेसमध्ये रिव्हर्स आहे, लॉस झाला तर हा क्वेश्चन निर्माण होतो अगोदर. परंतु तो माझं आधीच माइंड निर्माण झालेला असतो. झालोच असतो तो. हा. माझं माइंड मी पहिल्या स्टार्टिंगलाच असं तयार केलं होतं की बिझनेसमध्ये लॉस नाही. ज्यावेळेस आपण बिझनेस करतोय, हा बिझनेसला तुमचे जर प्रॉफिट ऑफ मार्जिन तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही ते बिझनेस आपोआप त्याचा ग्रिप करत जाणार आहे. त्यामुळे छोट्या स्वरूपात इन्व्हेस्टमेंट मोठी न करता छोटी इन्व्हेस्टमेंट माझ्याकडे कितीपासून सुरुवात केली तुम्ही? माझ्या साधारणतः एक 2 लाखापासून बिझनेस स्टार्ट आहे सर. आताही 2 लाखापासून नाही करता त्यावेळेस येतो? ना, आज नाही, माझ्या जवळ आता आज मी कमीत कमी कमीत कमी 2 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट आहे माझी. हा. माझा प्लॅन्ट आहे ना, माझा हा प्लॅन्ट पेक्षा अदर माझा नवीन एक प्लॅन्ट लावलाय. मला प्रोडक्शन शॉर्टेज होत होतं मधल्या काळात. वा. मी आज काम करत असताना मार्केटमध्ये टोटली बिलिंग मध्ये वर्क करतोय. मी टोटली बिलिंग मध्ये परचेस सगळं बिलिंग मध्ये करतोय. क्रेडिट कोणाला नाही, क्रेडिट देता? नाही, क्रेडिट मार्केटमध्ये देतो, परंतु हा. परचेस सगळं बिलिंग मध्ये आणि अच्छा. ऍडव्हान्स मध्ये करतो. फाईन. ह्याच्यामुळं पण आता माझा ज्याला कोणाला व्यवसाय सुरू करायचा अगदी छोट्या स्वरूपात, तर करू त्याला शकता, कमीत 100. कमी किती इन्व्हेस्टमेंट? 2 लाख 5 लाखापासून करू शकतो, करू परंतु शकतो. तुम्ही तेवढा लिमिटेड राहू नका. कारण तुम्हाला जर तुमचा बिझनेस ग्रो करायचा असेल, वाढवायचा असेल, तर तुमच्या बिझनेसला तुम्हाला त्याची इन्व्हेस्टमेंट वाढवत जावं लागणार आहे. डे बाय डे वाढवा, मंथ बाय मंथ वाढवा, इयरली वाढवा. तुम्ही कशी इन्व्हेस्टमेंट तुमची वाढवत जावं लागणार आहे, तुम्हाला मार्केट कॅप्चर करत जावं लागणार आहे. मार्केट हे भयंकर मोठं मार्केट आहे. डिटर्जंट मी जी रेंज बनवतो हे 70% मार्केट आहे. इकॉनॉमी रेंजचं मार्केट म्हणतात ते. इकॉनॉमी रेंजला 70%. आम्ही ह्या मल्टीनॅशनलच्या कंपन्यांच्या शॉर्टेज मध्ये एवढं काम करतोय. वा, हे वाक्य महत्वाचं आहे. मल्टीनॅशनल कंपनीच्या शॉर्टेज मध्ये ते काम Yes, करतायत yes. आणि देअर आर या नंबर ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल फॉर यू, सो गो अहेड. पण कुटुंबाला कसं समजावलं? पप्पांना अवघड. अवघड झालं समजावणं. पहिलं हा. बंधूंना सांगितलं, बंधूंनी समजून घेतलं. बंधूंचं मत एवढंच होतं, दादा तू प्रोफेशनल, तुझं वेगळं आहे, तू चांगल्या पोस्टवरती आहे, तुला जर समजा जॉबची आवड नसेल तर आपली एवढी मोठी शेती आहे, ते कर, तू शेतीत तू डेव्हलपमेंट काही करू शकतोय, असा विचार बंधूचा होता. परंतु बंधूच्या विचाराला म्हटलं मला वेळ दे, फार जास्त नाही देता मला, तू फक्त 1 वर्ष 2 वर्ष वेळ दे. 2 वर्षामध्ये माझी जर डेव्हलपमेंट तुला जाणवली तर तू माझ्याकडे लक्ष दे. बल्कि मी इन्व्हेस्टमेंट म्हणून घरचा कुठलाही तुमच्याकडून बॅकिंग, मला फक्त बॅकिंग पाहिजे तुमचं. बल्कि मला ह्याच्यामध्ये तुमच्याकडून आर्थिक सहाय्य स्टार्टिंगला काही नको, कारण ते तुम्हाला रिस्क वाटेल. मला माहिती आहे मी काम करतोय ह्याच्यामध्ये, मी ते त्याची डेव्हलपमेंट करू शकतोय, मला माहिती आहे, पण तुम्हाला रिस्क नको, मी इन्व्हेस्टमेंटला तुमच्याकडून काही नको. कुठल्याही मध्यमवर्गीय किंवा अगदी कनिष्ठ वर्गीय आणि सर्वसाधारण मराठी कुटुंबात जसं चित्र असतं तेच सेम पंढरपूरकरांनी अनुभवलंय. आणि आता त्यांच्या डिटर्जंटच्या फॅक्टरीमध्ये मी आहे. तो मला रॉ मटेरियल दाखवायचं होतं म्हणून अविनाश मला सतत पुढे या म्हणत होते, पण मी ती घेतलं नाही. हे काय? हे सोडियम सिलिकेट आहे. सोडियम सिलिकेट राहतात. आम्ही डिटर्जंटसाठी किती मटेरियल लागतं? डिटर्जंट केकचं मटेरियल आहे सोडियम सिलिकेट. ओके, केक आहे. केक म्हणजे detergent म्हणजे चं. साबण. आणि ह्याला पण काय? डिटर्जंट पावडरला पावडर. आता हे काय आहे? सोडियम सिलिकेटच बॅरल ओके, आहे. हेच आहे. आणि हे काय आहे? डोलोमेट पावडर आहे. आता ही कशासाठी? पावडर फिलर म्हणून वापरली जाते इकडे साबणामध्ये. हा सेक्शन साबणाचा. साबणा सेक्शन आहे. आता इथून आपण पावडरच्या सेक्शन, पावडरच्या थोडं अविनाश सेक्शनला. मागे बघा तुम्ही. आता हे पावडरचं सेक्शन, पावडर मध्ये किती गोष्टी लागतात? पावडर मध्ये सेम लागतात. म्हणजे ह्याच्यामध्ये अल्टरनेटला चायना क्ले सॉफ्ट सोप मध्ये वापरला जातो. डिटर्जंट पावडर clay, चायना माती. क्ले पावडरच असते, मातीच आहे. हो. माती आहे, त्याचे मेस आहेत वेगळे 200 मेस, 250 मेस, 300 मेस. सर हे डोलोमेट, हे डोलोमेटला 700 मेसला ज्यावेळेस त्याचं प्रोडक्शन होतं ना, हे तोंडाची पावडर बनते. हो. आपली पाऊंड्स पावडर सुद्धा डोलोमेट पावडर पासून याच्यापासूनच? याच्यापासून हे कपड्याच्या ज्यापासूनच ती बनते. हा, yes. हो, आय सी. हे बघा बरं, आता साबण बनवण्याची ही फॅक्टरी तुम्हाला किती मोठी दिसते या बाजूनं. हे बघा, हे सगळं. बरं, आता काही प्रेक्षकांना असं वाटेल, हे रॉ मटेरियल येतं कुठून? हे राजस्थान मधून येतात. काही Primary, ठराविक एरियामध्ये, ठराविक मेन ऑल ओव्हर इंडियामध्ये राजस्थानमध्ये जो दगड आहे, जो डोलोमेट पावडर बनते, फक्त राजस्थानमध्येच आहे, ठराविक एरियामध्ये. आय सी. हा. आता जे हे- मार्बल, ग्रॅनाइट जसं राजस्थानमध्ये आहे त्याच प्रकारे त्याचा दगड जो टोटल आहे तिथून तो ग्राइंडिंग करून येतो. ओके, फाईन. त्या भागात आपण जाऊया. अविनाश इकडे या.
आता हे पावडर बनवण्यासाठी लागणारं मटेरियल काय काय? पावडर बनवण्यासाठी ते मटेरियल आहेत ना, हे मेन ऍसिड स्लरी म्हणून आहे. हे स्लरी ऍसिडची आहे. 90% ऍसिड स्लरी म्हणजे हे एलएबी ऑइल जे इम्पोर्ट होतं टोटली भारतामध्ये आपल्या कंपन्या आहेत, निरमा आहे, हा. रिलायन्स आहे, हे इम्पोर्ट करतात. हे काय? हे एवस लिक्विड म्हणून येतं. ह्याला ऑन करून बघूया. इन्फ्लेमेबल काही नाहीये ना? नाही काही सुद्धा नाही, इन्फ्लेमेबल काही काही नाही. नाही. हा फोमिंग एजंट आहे. फोमिंग फोमिंग येस, बाइंडर आणि फोमिंग. हे बघा कसा हा. फेस तयार होतो इथेच बघा ना. हा अत्यावश्यक भाग झाला माझ्या अत्यावश्यक मते. भाग आहे. बरोबर. हा येस. मग हा स्टोअर करण्यासाठी ह्या 2 मोठ्या टाक्या आहेत Yes, त्यांच्या. yes, ही एक yes. टाकी आहे आणि पलीकडे एक टाकी आहे. हा. बरोबर. ही हा. एक टाकी आहे. हा. हे जे फोम तयार आमच्याकडे करण्यासाठी. ज्यावेळेस 20 टनचा 25 टनचा टँकर येतो, ते टँकर बॅरल मध्ये पहिला आम्ही अनलोडिंग करून घेत होतो, पण बॅरल मध्ये काय वेळ जातो जास्त, मॅनपॉवर जास्त लागते. हम्म. त्याच्यामुळे आम्ही नंतर कालांतराने काय केलं, टँक लावले. ओके. टँक मध्ये काय डायरेक्ट मोटर. capacity आहे? येस, त्याची कॅपॅसिटी आहे 20 टन. ओके. हे 2 प्रोडक्ट सांगितले. हे काय आहे? हा कॉस्टिक सोडा आहे. अच्छा, सोडा तर इसेन्शियल येस येस येस, कॉस्टिक सोडा इसेन्शियल, सोडा इसेन्शियल. सोडा सोडा ऍश तो खायचा सोडा. लाईट खायचा सोडा नाही, तो वेगळा कपड्याचा सोडा आहे, कपड्याचा सोडा. कपड्याचा सोडा. आणि हा. हे हे सॉल्ट म्हणजे मीठ. खायचं मीठ. खायचं मीठ वेगळं राहतं, हे हे मीठ वेगळं वेगळं. राहतं, इंडस्ट्रियल सॉल्ट राहते. राईट. आता ह्या मिठाचा आणि हा. ह्या कॉस्टिक सोडा आणि ह्या सोड्याचा काय उपयोग आहे? powder प्रोपोर्शन मध्ये सोडा हा क्लिनिंग एजंट आहे. clean सोडा करतो. क्लीन करतो कपडे. हा. कॉस्टिक सोडा ही क्लीन करतो. ह्याच्याबरोबर जे हे ऍसिड foamचं आहे. फोमिंगचं हे आहे, ऍसिड स्लरी आहे, हे मेन आहे. मेन म्हणजे हर्ट आहे डिटर्जंट पावडरचा आणि केकचा हर्ट म्हटलं तर ते ऍसिड स्लरी आहे. Right. आजच्या करंटच्या पोझिशनला ऍसिड स्लरी इम्पोर्टचा एलएबी शॉर्टेज आहे, त्याच्यामुळे याची मार्केट प्राइस वाढत चाललेली आहे कंटिन्युअस. परंतु तरी सुद्धा ह्या कॉन्स्टंट लेवलला आम्हाला मार्केटला समजा आज शॉर्टेज आहे मटेरियलचं म्हणून आम्हाला मार्केट शॉर्टेज करता येत नाही. Right. या 2-3 महिन्याचा हा कालावधी असेल, हा समर सीझन म्हणतात, हा सीझन असतो जानेवारी टू मे पर्यंत. तर ह्या सीझन मध्ये ह्याचं शॉर्टेज झालं किंवा ह्याचे रेट हाय झाले म्हणून आम्ही प्रोडक्शन स्लो करत नाही, Right. आमच्या मार्जिनला टोटली डाऊन करतो आम्ही कंपनीच्या, परंतु ते रन करत राहतो. आणि हे काय आहे? हे एवस लिक्विड आहे, काय बॅरल मध्ये आम्ही तेच टॉपअप ते केलेलं. वर Yes. टाकलेलं ज्यावेळेस आहे. 25 टनाचा टँकर आला, 20 टन ह्याच्यात झाल्यानंतर जे वरचा 10 टन राहिले ते खाली केलेलं असतं. पावडर साठी किती घटक लागतात? म्हणजे हे पावडरसाठी पहिल्यापासून आपण- 16-17 घटक कुठले लागतात. कुठले महत्वाचे? सोडा लागतो, हा. ऍसिड स्लरी लागते, कॉस्टिक सोडा लागतो, सल्फेट लागतं, त्याच्यानंतर सॉल्ट लागतं, हा. एन्झाईम्स लागतात, परफ्यूम लागतात, सीबेक्स लागतं. त्याच्याबरोबर आणखी 2-3 मटेरियल त्याच्यामध्ये तुम्ही SLS पावडर वापरू शकता. राईट. आणि हे सगळे आणायचे आणि इथे मिक्स करायचे. ते मिक्सिंगला ऐकलं मिक्स मी करायची. पहिल्यांदा ना टेलिव्हिजनच्या स्क्रीनवरती पहिल्यांदा डिटर्जंटची फॅक्टरी किंवा डिटर्जंट पावडर म्हणजे सोप आणि पावडरची फॅक्टरी. आता हे सगळं इथे आलं ना, येस, ते मिक्स होत आहे. आता हे सगळं मटेरियल मिक्स होत हा 1200 किलोचा मिक्सर आहे माझा. हा. ऍट ए टाइम 1200 किलोची बॅच आहे. आहे. विदिन 15 मिनिट मध्ये हे रिलीज होते पूर्णपणे. बर. ते समोर रिलीज होते. समोर रिलीज होते बेल्टवर. हा. बेल्ट वरती चालली, ही मिक्स Yes, yes. झाली, बेल्ट वरती बेल्ट चालली चाललेली. पुढे. हा. आता हा तयारच झाला का? तयार झाला, माल तयार झालेला आहे तो, पूर्ण. पूर्ण तयार मग झाला. आता करायचंय तर तुम्हाला इथे फक्त मिक्सिंगच करायचं इथं इथे. ह्याच्यामध्ये मिक्सिंग झालेलं आहे. मिक्सिंग नंतर तो त्याच्यामध्ये समजा सल्फेटची गुटली, सोड्याची गुटली राहिली, बारीक बारीक जे तयार झालं असेल ते. येस. बरोबर. हम्म. ते पण आपण दाखवूया. आता ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी एकूण किती कामगार पावडर बनवायला आणि साबण बनवायला आहेत? डिटर्जंट पावडर साठी मला फक्त 3च लागतात आणि हे तिघंच? डिटर्जंट केक साठी 3च लागतात, 1च लागतात फक्त. बर. संपला. या इकडे. हे सगळे जुने जाणते इकडे घ्या. अविनाशराव यांच्या फॅक्टरीतले सगळ्यात मोठे जुने जाणते. काय नाव तुमचं? गोविंदराव. मला सांगा गोविंदराव, तुम्हाला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, त्यांना 2006 पासूनचा आहे. इतकं हार्ड केमिकल आपण वापरतोय, कपड्यांचं काय होतं? नाही ते न्यूट्रल करून शिकतो. अच्छा. कपडे खराब होतात का? नाही. त्याच्यासाठी काहीतरी लक्षात ठेवावं लागत असेल ना आपल्या. नाही कपडे नाही, खराब. ज्यावेळेस हार्ड केमिकल आहे ना, हे हार्ड केमिकल हाताला जरी घेतलं तरी काही त्याला होणार नाही. हे ज्यावेळेस डिटर्जंट पावडर मध्ये जे डोलोमेट आहे ह्याच्यामध्ये जातं, आतमध्ये केल्यानंतर न्यूट्रल होतं. ते न्यूट्रल केल्यानंतर डायरेक्ट तुम्ही त्याला हातात जर घेतलं हा. तरी काय न्यूट्रल झालेलं आहे. माल हा पावडर तयार झालेली पावडर आहे. फक्त ह्याच्यात एक गुटली आहे ना, छोटी गुटली काय आहे, हा. हे फक्त समोर कट करते केज मिल आणि हा. सोडून देते समोर. ओके. आता हा. हे पुढे हे तुमचं हे काय आहे? केज मिल म्हणतात हे. केज मिल. केज मिल. जे गुठळ्या तयार Yes, झालेल्या yes, आहेत ते yes. बघ. गोविंदराव या इकडे. राईट. हे बघा ना, पिठाची चक्की असते ना, लिटरली पिठाच्या चक्की सारखं दृश्य आहे. काढा काढा काढा, काढून घ्या. सगळा असा पावडरचा भाग इथे तयार झालाय आणि पावडरच्या भागापासून मग आता प्रत्यक्षात पॅकिंग कडं हे काय आहे? हा कन्व्हेअर बेल्ट आहे.
हा जो Bucket माल आहे तो conveyor इकडे आहे, चाललाय. bucket conveyor इकडे ला. बघा, हे बघा. हा माल इथे चाललाय. हा आता इथून हा बकेट कन्व्हर्टर टँकला जातो, स्टोरेज टँक आहे वरती. बर, हा स्टोरेज टँक आहे. हा Storage कन्व्हेनर tank. आहे, त्याच्यातून या स्टोरेज टँकला गेलाय हा आणि इथून बाहेर बहुतेक ते पॅकिंग साठी Packing येतोय. साठी इथूनच जातो. येतोय का? का इथून देताय तुम्ही आता? हा स्टोरेज टँकला गेला ना, स्टोरेज टँकच्या खाली मशीन लागले. हे वा. 5 किलोचा पाऊच किंवा 1.5 किलोचा पाऊच आहे ना, हा हा मशीनला होत नाही पॅकिंग. हा स्वतंत्रपणे करायला लागतं. स्वतंत्रपणे करावं लागतं त्याला. आता हे पॅकिंग सुरू झालं तुमचं. हा पॅकिंग सुरू झालंय. वा. हम्म. हे बघा, आज तुम्ही ना पूर्णपणे साबण आणि पावडर दोन्ही कसं गरम आहे, दोन्ही कसं बनतं, हे आज पहिल्यांदा तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला असं पाहता आलं असेल. हे ऑटोमायझेशन केलं. ऑटोमायझेशन केलं. हो, म्हणजे पॅकिंग आणि हे सगळं ऑटोमाइज झालं. वा. एक लेडीज पर डे मध्ये 10 टन पावडर पॅकिंग करू शकते. एक एक लेडीज 10 टन. ऑटोमाइज झाले Automate झाले. फक्त आता सेग्रिगेटच करून टाकायचंय. आणि प्रत्येक पाऊचचं सर वेट केलं जातं माझं. हा. क्वालिटी कंट्रोल साठी काय करता? क्वालिटी कंट्रोल तर बाकीचा राहतोच पाठीमागच्या मटेरियलचा. ह्याची अॅक्युरेसी ठेवण्यासाठी प्रत्येक पाऊचचं वेट केलं जातं. प्रत्येक पाऊच, हे बघा ना, सिंगल पाऊच. हे कम्प्लीट ऑटोमायझेशन दिसतच आहे तुम्हाला. तो जो रॅपर आहे त्या रॅपर मध्ये आवश्यक तेवढं ठरलेलं स्टँडर्ड क्वालिटी ते काही त्याची ही असेल त्या प्रमाणात ते पडतं आहे. ते पडून बाहेर पडतं आणि हे मोठे पॅक दिसत आहेत मला. हे 25 किलोची बॅग म्हणजे ह्याचं पॅकेजिंग आहे. हा. 500 ग्रॅमच्या 50 पीसेसची एक बॅग. म्हणजे जे स्टँडर्ड मार्केटला हिंदुस्थान लिव्हरचं व्हीलचं आहे किंवा बाकी कंपनीचं आहे. हे काय आहे? हे 5 किलो मध्ये पॅकिंग आहे थोडक्यात. ती 5 किलोची पॅक. 5 किलोची बॅग आहे. बढिया. या बाहेर आता. सुपर. मला स्वतःला व्यक्तिशः खूप आनंद वाटला की एक वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय आपल्याला करून दाखवता आला. तुमच्याकडे अशा किती गाड्या आहेत? माझ्याकडे अशा 2 मोठे आहेत. 10 container. टायर एक आहे, 12 टायर एक आहे. वा. मी 500 किलोमीटरच्या रेंजच्या मार्केटसाठी माझ्या मोठ्या व्हेकल आहेत. आणि 3 टन, 5 टन, 7 टन अशा छोट्या व्हेकल आहेत माझ्याकडे. 2006 साली जो निर्णय घेतला येस. तो बरोबर होता असं वाटतं? आज वाटतं ना सर. आज 2 प्लॅन्ट 3 प्लॅन्ट चालवतोय मी. असं आणि आपण वाटतं. आता आहोत ते पुण्यातल्या कुठल्या भागात आहेत आपण? कात्रज कोंडा रोडला. कात्रज कोंड रोड आणि पलीकडे आपला तो ह्याला कोकणात जातो ना हा रस्ता पुढे. हा भोर, कापूर, भोर आणि भोरवरून महाडला उतरतो खाली हायवे. Correct. आणि हा किती हा स्क्वेअर फीट? 30,000 स्क्वेअर फूटचा प्लॅन्ट आहे माझा. जो नवीन जो आहे तो आता? तो नवीन आहे तो 18,000 स्क्वेअर फूट आहे. वा. तो हा प्लॅन्ट आहे, याच्यापेक्षा तो ऑटोमॅटिक प्लॅन्ट आहे पूर्णपणे. ऑटोमायझेशन ऑटोमायझेशन झालं, पूर्ण ऑटोमॅटिक प्लॅन्ट. इकडेच गेलो असतो आपण ते बघायला. ते कधी सुरू करताय? झाला ना तो प्लॅन्ट स्टार्ट. सुरू झालाय? सुरू आहे प्लॅन्ट तो. बर. आता काही प्रेक्षकांना काही प्रश्नांची उत्तर हवी असतील. ओके, तुमचा नंबर द्यायचा? देऊ शकता. सांगा नंबर तुमचा. 9822961686. विजय भिंगारे. राईट. ग्रेट विजयराव. तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला. पुन्हा एकदा सांगतो, हे विजयरावच्या फॅक्टरीचं प्रमोशन नाही. हे केवळ मराठी माणसाच्या मनामध्ये उद्योगी वृत्ती. आणि मला आता विजयरावना असा समज झालाय माझा की मराठी माणसा एवढा सचोटीनं, कारण मी पुण्यात आल्यानंतर 100% सर. मी पुण्यात आल्यानंतर काय बघितलं असेल तर मी फक्त पुण्यातल्या उद्योग जगतातल्या छोट्या मोठ्या गोष्टी बघतोय आणि आय एम फील हॅपी की मराठी माणूस ज्या सचोटीनं, प्रामाणिकपणे आणि कल्पकतेनं व्यवसाय करतोय, तर मराठी माणसाला उद्योग जमत नाही ही खोटी गोष्ट आहे. खोटी गोष्ट आहे, 100% खोटे सर. जीएसटी आल्यानंतर मी प्राईम मिनिस्टर मोदी साहेबांचं खरंच आभार आहे. म्हणजे हे करतो की ज्यावेळेस जीएसटी आणला, जीएसटी आणल्यानंतर परचेस आणि सेल अदर स्टेटला, कुठल्याही स्टेटला बिझनेस करायला काही अडचण नाही. तुम्ही महाराष्ट्रातच बिझनेस करतोय असं नाही, तुम्ही कुठल्याही स्टेटला करा. तुम्हाला ज्यावेळेस तुमचं सबमिशन म्हणजे ज्यावेळेस तुमच्या बिलिंग मध्ये काम करायचं आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही परचेस अदर स्टेटने करू शकताय, सेल अदर स्टेटला करू शकतोय. तुमचं जीएसटीचं सबमिशन R1 असेल, 3B असेल, प्रॉपरली करू शकताय. आणि जेवढं तुम्ही प्रॉपरली बिझनेस करत जाल, पूर्ण फॅक्टरी दाखवा ना, जा तुम्ही असं मागे येऊ. ज्यावेळेस तुम्ही प्रॉपरली बिझनेस कराल तेवढा तुमचा बिझनेस अप होत जातोय सर. आज मी टार्गेट ठेवलंय माझं 300 टन ते 400 टन काम करतोय मी. म्हणतील भक्त वगैरे म्हणून. नाही नाही असं काय नाही. म्हणजे कशासाठी म्हणेल मी, काय असा म्हणजे हे ना व्यावसायिक आहे. मला जे माझ्या बिझनेसला 2000 अगोदरच्या ज्या अडचणी होत्या. मोठी फॅक्टरी बघा विजयरावांची. 2006 ते 2025 मधली प्रगती आहे. येस सर, येस सर, येस सर. तुम्ही म्हणाल बिझनेस आहे आणि तो जीएसटी मुळे तुम्हाला सोपा झालाय.
स्वतःचा. कारण का ह्याच्या अगोदर अदर स्टेटला बिझनेस करायचा म्हटलं तर थोडा वेगळे वेगळे क्रिटिकल कायदे होते. त्याच्यामुळं तुम्हाला ते सी फॉर्म सबमिशन करणं, हे करणं होत पहिला नव्हतं. व्यक्ती भेटला मला की हा. जो जीएसटी बद्दल इतका कौतुकाने आणि भरभरून बोलतो. नाही, मी म्हणतो ना सर, म्हणतो तर ना. विजय काय आपला काय टर्नओव्हर ह्याच्यामध्ये- किती आहे आता? माझा टर्नओव्हर जर समजा एक 10 करोड 10 अबोव्ह आहे. वा, येस. दोन्ही फॅक्टरीचा मिळून. दोन्ही फॅक्टरीचा मिळून. चला, शुभेच्छा तुम्हाला आणि मनपूर्वक. प्रॉपरली काम आहे सर. खूप खूप छान विजयराव. तुमची ही प्रगती बघून आम्हाला आनंद वाटला आणि मला खात्री आहे की तुम्हाला काहीतरी प्रेरणा यातनं मिळाली असेल.